महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कुशीमध्ये लपलेला हा अपरिचित असा जानाई वॉटरफॉल, जिथे पोहोचण्यासाठी 4 किलोमीटरचा प्रवास नदीच्या वाटेने व घनदाट जंगलातून करावा लागतो आणि शेवटी उभा राहतो तो स्वर्गासारखा पांढरा शुभ्र वॉटरफॉल। असा हा ॲडव्हेंचर सफर मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या एटीएम ब्लॉग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। तर चला मग मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या एटीएम ब्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, आजचा पाटण तालुक्यातील टॉपचा विषय म्हणजे जानाई वॉटरफॉल। तर चला मग आता फायनली आम्ही सर्वजण जानाई वॉटरफॉलकडे निघालेलो आहे आणि पाठीमागं पाहू शकता तुम्ही सर्व आमची मंडळी आलेली आहे। आणि आता तुम्हाला जो वॉटरफॉल एक्सप्लोर करणार आहे त्या ठिकाणी सर्वजण जात नाहीत, अशा ठिकाणी आता आपण निघालेलो आहे। तर चला मग आता आपण जानाई वॉटरफॉलच्या दिशेने जाऊया। चला मग। तर मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एटीएम ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहे भन्नाडाच्या सफरमध्ये, ज्या ठिकाणी कोण जास्त लोक जात नाही। तर असा हा जानाई वॉटरफॉल। तर हा वॉटरफॉल मित्रांनो पाटणपासून अवघ्या 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि आता आपण आलेलो आहे, पाहू शकता हा इकडं आज जळोघाट आहे आणि जळोघाटाच्याच इकडं राईटला तुम्ही या ठिकाणी तुम्हाला नेवकणे गाव लागणार आहे आणि त्या नेवकणे गावामध्ये आता आपण जाणार आहे। नेवकणे गावाच्या ठिकाणी वरच्या बाजूने एक उजव्या बाजूने रस्ता गेलेला आहे, त्या ठिकाणी आता आपण जाणार आहे। तर चला मग। तर मित्रांनो, ही बघू शकता वाट खाली नेवकणे गावाला जाते आणि आता आपण जो वॉटरफॉल बघायला जाणार आहे तो इथून सरळ वरती जायचं आहे। बघू शकता ही नेवकणे गावची वाट आणि आता इकडे आपण जानाई वॉटरफॉलला निघालोय। का काशीकडे चला। ओ धबधबा इकडेच आहे का? मित्रांनो, आरल गावामध्ये आता आपण आलेलो आहे आणि या आरल गावातूनच आता आपल्याला वर जायचंय। तर मित्रांनो, आता आपण पुनर्वसित आरल या गावामध्ये आलेलो आहे। माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही हा वॉटरफॉल। जवळपास या जंगलातनं आणि ह्या धरणाच्या कडनं आता आपल्याला जवळपास एक अर्धा ते पाऊण तासचा एक ट्रेक करायचा आहे आणि त्यानंतर आपण त्या वॉटरफॉल पाशी पोहोचणार आहे। तर चला मग आता तुम्ही। तर मित्रांनो, सफर एकदम ॲडव्हेंचर होणार आहे आणि बघू शकता आपण वातावरणात पोहोचणार आहे। हा पूर्ण सफर बघण्यासाठी आत्ताच आपल्या एटीएम ब्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग आता आपण पुढील वाटेला लागू। तर मित्रांनो, माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता हे नेवकणीचं धरण आहे। असा सागर या ठिकाणी जमा होणार आहे आणि हा अथांग सागर जमा झाल्यानंतर हा धबधबा तुम्हाला पुन्हा परत बघायला मिळणार नाही। त्यामुळे आत्ताच ह्या धबधब्याला व्हिजिट करा आणि या धबधब्याचा आनंद घ्या आणि याचं तुम्ही साक्षीदार व्हा। माझ्या पाठीमागे हे नेवकणीचं धरण आहे आणि ह्या धरणाच्याच वाटेनं आता आपण असं पुढे जाणार आहे। बघू शकता ही केरा नदी आहे आणि त्याच नंतर या बाजूला बघितलं तर नेवकणीचं धरण आहे आणि या ठिकाणीच वरच्या बाजूला ज्या ठिकाणी केरा नदीचा उगम झालेला आहे तिथंच हा वॉटरफॉल आहे। तर चला मग। अक्षरशः केवढी मोठी झाडं या ठिकाणी वाहून आलेली आहेत बघा मित्रांनो। हे देखील एक झाड आहे, त्यामध्ये बघा खूप भयंकर पाऊस झालेला आणि अशा पावसामध्ये शक्यतो टाळावं मित्रांनो या ठिकाणी यायसाठी, कारण पूर्णपणे इकडे येण्यासाठी नदीतून वाट आहे
आणि परत ही डोंगराच्या दिशेने वाट आहे, बघू शकता तिकडनं, पण ते रिस्क आहे. घसारला तर डायरेक्ट तुम्ही इथं खाली येऊ शकता. त्याच्यामुळं पाऊस कमी झाल्यावरच मित्रांनो इकडे या, जसं की आता आम्ही आलेलो आहे आणि हा वॉटरफॉल तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवत आहे. तर चला मग. मित्रांनो आता धबधब्यापाशी आपण आलेलो आहे आणि जवळपास अजून मला वाटतं अर्धा तास चालायला लागेल. ट्रेकिंग चालू व्हायचं आहे. अरे पाणी कुठं आहे? पाण्यात मस्त वाटतं काय? अगं तिथून पूर्ण पाण्यातच उतरायचं आहे. होय. आता मित्रांनो पूर्णपणे सफर आपला झालेला आहे डोंगराच्या वाटेनं. आता आपण नदीच्या वाटेनं जाणार आहे आणि ह्या पाण्यातनं आता आपल्याला जायचं आहे. तर चला बघू शकता योगेश माने पूर्णपणे आनंद लुटताना या ठिकाणी. तर मित्रांनो आता आपण नदीच्या वाटेनं आता पुन्हा एकदा जंगलाच्या वाटेमध्ये आलेलो आहे आणि जवळपास अजून 10 मिनिटाचा ट्रेक बाकी आहे. एकदम भन्नाट असं अनुभव आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाण्यातून आणि या निसर्गरम्य वातावरणातून आता आपण निघालेलो आहे. भेटू मग. मित्रांनो इथं काही मित्रमंडळी आलेले तर विचारतात. तर नमस्कार मित्रांनो. नमस्कार नमस्कार. गाव कोणतं तुमचं? आमचं गाव पाटण. पाटणचंच होय. पाटण प्रॉपर पाटण? नाही वेगवेगळे जरा गावातले आहेत आम्ही. हा मित्रमंडळी आहे आम्ही. हा सुंदर असं लोकेशन आहे आणि मेन म्हणजे इथं ट्रेकिंग हा असा पॉइंट आहे की ट्रेकिंग हा लॉंग ट्रेकिंग आहे. म्हणजे हा. सुंदर असं जंगलातून ट्रेकिंग त्याचं होतं. तुमचा पहिलाच अनुभव आहे का? पहिलाच अनुभव आहे. कसा वाटला तुम्हाला? सुंदर आहे हा. आणि मस्त आहे. आमच्या सर्व मित्रांना हा पॉइंट म्हणजे भारी वाटला. म्हणजे आमचे मित्र मग तुम्हाला काय वाटलं? कसं वाटलं? एकदम मस्त वाटलं. ट्रेकिंगचा अनुभव कसा वाटला? झाडा आणि नदी नाल्यात नाही येताना चांगला आहे तुम्हाला? नदी नाल्यातून यायला लागते. हा. पुढे वगैरे पार करून आता एवढा सुंदर भारी धबधबा आहे तर लोकांनी या ठिकाणी व्हिजिट दिली पाहिजे का? दिली पाहिजे. अगदी सुंदर असा धबधबा आहे. सर्वांनी व्हिजिट केला पाहिजे. ओके चला धन्यवाद. भेटू पुन्हा. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाटणमधली मित्रमंडळी भेटलेली. तर तुम्ही देखील इकडे कधी यायचं झालं तर अवश्य या मित्रांनो खूप भारी ट्रेक आहे. पावसाळ्यात येताना मित्रांनो काळजी घ्या, कारण कांटा लागण्याची इथं दाट शक्यता आहे. बघू शकता याच्या अंगावर कसा कांटा चढलेला आहे. ज्येष्ठ आत्ताच कांटा लागलाय त्याच्यामुळे हा कांटा निघतोय बघा, नाहीतर निघाला नसता अजिबात हा कांटा. बघ तर फायनली मित्रांनो आता आपण वॉटरफॉल जवळ आलेलो आहे. बघू शकता माझ्या पाठीमागे हा वॉटरफॉल एकदम खतरनाक असं वाटतंय आणि हा देखील अनुभव एक्सप्लोर करण्यासाठी तुम्हाला देखील इथं यायला लागतंय. चला मग.
तर मित्रांनो दिसला का तो वॉटरफॉल तुम्हाला? वाव, काय सुंदर आहे. खूप भारी वाटतं मित्रांनो, खूप भारी. इथं आल्यानंतर असा नजारा बघायला मिळेल मला वाटत नव्हतं अजिबात. कधी येताय मित्रांनो तुम्ही, मग कधी येताय? आता धबधबा बघून झालाय मित्रांनो, आता घरची वाट पकडायची आहे. खूप भारी ॲडव्हेंचर सफर आहे मित्रांनो, नक्की लक्षात ठेवण्यासारखं आहे. आणि कांटा आणि जळूपासून देखील इथं सावध राहा. आणि या पर्यावरणाच्या वातावरणात तुम्ही आला तर कचरा तर मात्र बिलकुल करू नका मित्रांनो. तर मित्रांनो, पाटण तालुक्यातील नौकणे गावातील हा जानूबाईचा धबधबा तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक व कमेंट करायला विसरू नका. आणि हा जर समजा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या एटीएम ब्लॉग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. भेटू अशा पाटण तालुक्यातील नवनवीन भन्नाट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद. नाही खाली खाली अगं बस की कुत्रे या खाली. चला त्याला धक्का दे मागणार. हा येवर आता येवर खाली बुडकं बुडकं. मित्रांनो नेक्स्ट वॉटरफॉल हा आहे, बघू शकता किती लांब आहे.